श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी अध्याय 7. अक्कलकोटच्या राजेसाहेबांची श्री स्वामींवर विलक्षण भक्ती होती. ते धार्मिक वृत्तीचे असल्याने नित्य श्री स्वामी सेवेत मग्न असत. हेरळीकर हे विद्वान शास्त्री होते. त्यांना वेदांत पठण करण्यासाठी दरबारी नेमले होते. मुंबईचे विष्णुबुवा ब्रह्मचारी वेदांतावर व्याख्याने देत. त्यांनी दुसऱ्या धर्माचा प्रसार करणाऱ्या विद्वानांना वादविवाद हरवले होते. हिंदू धर्माविषयी ते प्रभावी भाषणे करत. त्यामुळे हिंदू धर्माविषयी लोकांच्या मनात आदर व आवड निर्माण झाली होती. त्यांच्याविषयी राजेसाहेबांनी ऐकले तेव्हा त्यांना अक्कलकोटमध्ये आमंत्रित केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनामुळे सर्व श्रोते आनंदले. विष्णुबुवा श्री स्वामी समर्थ यांना भोंदू समजले व त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या मनात विकल्प आला आणि त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात असंख्य महाविषारू विंचू दंश करण्यासाठी येत असल्याने दृश्य दिसले. त्यांची भीती गाळून उडाली. दुसऱ्याच दिवशी त्यांची श्री स्वामींशी भेट झाली. स्वामी हसतच म्हणाले, कालचे स्वप्न कसे होते? त्याबरोबर विष्णुबुवांना श्री स्वामींच्या अंतर्ध्यानी असल्याची प्रचिती आली. त्यांच्यातील अभिमान गळून पडला व ते श्री स्वामींच्या पाया पडले. पश्चाताप पावलेले विष्णुबुवा श्री स्वामी कृपेमुळे ब्रह्मपदी पोचले. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवण आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी, हेरळीकराधिक शास्त्रांशी वेतने देऊनी ठेवले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषणे वेदांतावरी करुणी लोक उपदेश येते. कैकांचे भ्रम दवडिले, परधर्म प्रदेशका जिंकले, कुमार्गावरती असे आणले सन्मार्गावरती तयांनी. त्यांची आणावे अक्कलकोटी, हेतू उपजना नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांचे शेवटी आणले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतयांचे चित्त आकर्षणी घेती दे. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करती तेणे अंतरे, नृपती बहु सुखावे. अमृतानुभव आदी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समज, सदाच चर्चास वेदांत राजगृही होत असे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जनसंगाती कित्येक होते त्यावेळी. पाहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींशी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले, मुखे काही न बोलती, हास्य करती. पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा काय म्हणती म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडिले लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविला. येथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येते आणि करीत जयाची भक्ती, परी हा भ्रम तुम्हावरती पडला असे सत्यची. पाहुणी तुमचे अज्ञान, त्यांचे वाढेले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान यात काही नसेना. ऐसे ब्रह्मचारी बोलणी, पातले आपल्या स्वस्ताने, विकल्प पातला मनी, स्वामींशी तुच्छ मानती. नित्य नियमय सारोन, ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारसी दोघेजण, तेही निद्रस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांशी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरील ऋषिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपण करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द न एक बोलावे. जवळी होते जे पारशी, जागृत आले तयांशी, त्यांनी धरुणी बुवांची सावध केले. त्यावेळी हृदय धडाधडा उडू लागले, घरमे शरीर झाले ओले. तेव्हा पारशाने पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांशी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्न कैक पडती. असं दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागेल प्रश्नाचे खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्ने देखोनी ऋषिकांशी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानतोसी, मग ब्रह्मपद कैसे जाणसी. ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे. फुकट हाता न यायची. बुवांप्रती पडली खूण, धरले तत्काळ स्वामीचरण.
प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. त्या समयापासून भक्ती जडली स्वामींचरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्यांचा करुणी हार अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत भाविक भक्त. सप्तमोध्याय गौडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ प्रणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला अध्याय, कथा, कथासार ऐकायला आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच कथा, अध्याय, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं असेल ऐकायला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.